नमस्कार मित्रांनो, मी भूषण ईश्वर सर्व्हिसिंग सेंटर। तर मित्रांनो, आपल्याकडे आली आहे एक होंडा शाईनमध्ये प्रॉब्लेम आहे पिकअप, ज्या क्लच पेट गेलेले आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये आपण ज्या क्लच पेट चेंज करणार आहोत। ओरिजिनल होंडा कंपनीचा क्लच पेट आपण यामध्ये इन्स्टॉल करणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण गाडीचा क्लच पेट खोलू। चला तर मित्रांनो, आपण फुटरेस रॉड पण काढून घेतलेला आहे आणि आता किक काढून घेऊ, ऑइल पण काढून घेतलेला आहे। मित्रांनो, आपण आता कव्हर पूर्ण ओपन केला आहे। चला तर खोलून घेऊ। तर मित्रांनो, हा कूलर येते आणि इथे कोणता बी असा एखादा नट अटकून आणि ओपन करायचा आहे। तर मित्रांनो, हे क्लच प्लेट जाण्याचं कारण गाडी चालवताना क्लच हातात असणे त्यामुळे होऊ शकते, किंवा क्लच केबल गेल्यामुळे असू शकते। क्लच टाईट राहते त्यामुळे होते। इथं क्लच लागलेला राहते आपला त्यामुळे होते। जास्त रनिंगमुळे होते, ऑइलमुळे पण होते। खराब ऑइल असेल, ऑइल लवकर बदलत नसेल, किंवा ऑइल कमी पडत असेल, त्यामुळे पण क्लच प्लेट बेकार होते। आणि त्या एक मेन कारण आहे की चांगल्या क्वालिटीच्या जर असेल तर चांगली लाईफ देते। जशा ओरिजिनल साधारण टाकाल त्या पण लाईफ देते, पण जास्त लाईफ नाही देत।
डिपेंड करते चालवण्यावर. ते पकड आहे. क्लच पकड म्हणते याला. नट, वायसर, आतमध्ये बी एक वायसर येते. वायसर आतून आहे. बघू शकता क्लच प्लेटची दशा काय झाली आहे. बघा किती काळी पडून गेली पूर्ण ऑइल. प्रेशर प्लेट पण सेंटर चांगला आहे. बघा क्लच प्लेट बघा. प्रेशर प्लेट पूर्ण लाइनिंग आले याच्यावर. चला तर मित्रांनो आपण आता नवीन क्लच प्लेट टाकू. मित्रांनो हा आहे होंडाचा क्लच प्लेट. आपण टाकणार आहे. बघू शकता क्वालिटी बघा. पेपर क्लच प्लेट आहे. तर चला आपण क्लच प्लेट इन्स्टॉल करू. सेंटर आहे सर्वात पहिले क्लच प्लेट, त्यानंतर प्रेशर प्लेट. प्रेशर प्लेट आपण जुन्याच वापरल्या आहे, कारण जुन्या प्रेशर प्लेट चांगल्या आहे, क्वालिटीच्या आहे, कंपनीच्या आहे. कारण आता बऱ्याचशा ओरिजिनल पॅकिंगमध्ये पण डुप्लिकेट येते. तर बघा सेट झाली. बघा सेट झाल्या. नवीन क्लच इन्स्टॉल करू आता. एक वायसर पहिले आतमध्ये आहे, एक वरून नट आणि वायसर. तीन क्लच प्लेट एका लाईनमध्ये आणि एक क्लच प्लेट वेगळी. हे बघा तीन क्लच प्लेट एका लाईनमध्ये आणि एक क्लच प्लेट वेगळी. चला तर आता सर्वात पहिले आपण बोल्ट, वायसर आणि हा नट. पकड याला पूर्ण टाईट करायचं आहे, जेणेकरून व्हायब्रेशन वगैरे खुललेला नसावा, खुलायला नको. स्प्रिंगचे हे जे टोक आहे ना, जिथं स्प्रिंग एंड झाला, ही बाजू आहे ना, ही अशी हा टोकाला ठेवायची, वरच्या टोकाला, जेणेकरून स्प्रिंग व्यवस्थित फिटिंगला येते आणि ज्यानंतर जी पट्टी आपण टाईट करतो ही पट्टी तुटत नाही.
किंवा क्रॅक मारत नाही. चारही स्प्रिंगचे तोंड जे आहे आपण हे वरच्या टोकाला ठेवले आहे. ह्या साईडला, ह्या साईडला, ह्या साईडला, ह्या साईडला. त्याच्यानंतर आपण आता हे वरची पट्टी आणि नट लावणार आहे. बघा बरं, हे टाईट करत असताना आपण हे असा ओढून पुढं आपल्या अंगावर ओढून टाईट करायचं आहे. एक वेळा स्प्रिंगवर पण नजर मारायची टाईट करत असताना. टाईट करत असताना चारही नट सारखे टाईट करत न्यायचे. जर तुम्ही एक कुठलाही नट टाईट केला तर क्रॅक होऊ शकते पट्टी, आतला सेंटर तुटू शकते. झालं आपलं सगळं फिटिंग. बेरिंग त्याच्यानंतर हे जे बॅलेन्सर आहे याला आपण एक थोडं लक्ष देऊन साफ करून घ्यायचं. याच्यात आतमध्ये पूर्ण माती जमा असते, म्हणजे आतला गाळ शार्प स्कीज जो असतो ना तो याच्यात राहते. बघा त्याला एक थोडा साफ करून घ्यायचं, जेणेकरून ऑइल सप्लाय व्यवस्थित होईल. हे साफ झालं आहे. त्याच्यानंतर प्लेटमध्ये पण हे बघा प्लेटला पण साफ करून घेऊ. चला तर बॅलेन्सर आहे. एक खालून नट लावायचा याला लॉक करायसाठी. नट पडला आतमध्ये, दुसरा लावू.
गिअर होता खाली, ऑइल पंपचा गिअर काढून घेतला आपण लॉक करासाठी, मधात येत होता तो. झालं पूर्ण टाईट. गिअर आपण लावून देऊ. तीन छोटे छोटे स्क्रू येते आले. खोलाच्या वेळेस खूप आपल्याला इथे कठीण गेलं खोलाला, थोडेसे पंच करून खोलावं लागले. मित्रांनो, वेळ लागते पण व्यवस्थित काम होते आणि कस्टमर पण हॅपी होते. कस्टमरची काही त्याच्यावर आपल्याला काही प्रश्न नाही राहत. आपल्या कामात वेळ लागतो पण कसं आहे, कस्टमरला चांगलं काम पाहिजे. वेळ लागला तर चालेल पण चांगलं काम करून द्या शक्यतो. तर मित्रांनो, आपलं क्लच प्लेट ओके झाले आहे. आपण आता क्लच कवर असेंबल करून देऊ. नवीन क्लच प्लेट फिटिंग झाल्या, कवर फिटिंग करून देऊ आपण. पॅकिंग आपण हे सर्व देणार आहे. पॅकिंग कुठलीही आपली पॅकिंग कटली नाही. इथे दिसते थोडी कटली तर आपण काढून टाकू, दुसरी पॅकिंग टाकून देऊ. आपण आणली आहे, नवीन पॅकिंग टाकून देऊ. चेंज केलेलं बरं राहते, परत लीक व्हायचा ऑप्शन नाही राहत. तर मित्रांनो, हे पॅकिंग आहे. तर आपण हे पॅकिंग कुठलाही बॉन्ड न लावता हे पॅकिंग आपण ग्रीस लावत आहे. कारण कागदाच्या पॅकिंगमध्ये आपण ग्रीस लावत आहे. कुठल्याच कागदाच्या पॅकिंगला आपण बॉन्ड लावत नाही, आपण ग्रीसनेच लावतो. मला तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, ग्रीस आहे. एकदम हलका हलका ग्रीस लावायचा आहे. ग्रीसने काय होते, हे कागदाची पॅकिंग फुलते. फुलल्यानंतर ही परफेक्ट फिटिंग येते, जेणेकरून ऑइल लीक होऊ देत नाही. कवरला लावू आपण. तर बघा, कवरला पॅकिंग फिट झाली आहे. चला, नट बोल्ट टाईट करून देऊ.
तर मित्रांनो क्लच आपलं पूर्ण फिटिंग झालेलं आहे आणि बाकी किक वगैरे आता लावून गाडी स्टार्ट करतो. तर या पद्धतीने पण आपण क्लच प्लेट असेंबल केलेले आहेत. मित्रांनो असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुम्हाला काम करण्यासाठी सोपं जाईल. असेच व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येतो. तर चला मित्रांनो, धन्यवाद.